श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदी. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्री दत्त वास्तव्य सांप्रत करताती. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासे सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातीरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊन सांगती तैसे करावे. मानवला तयाचे विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले. गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नूरसिंह सरस्वती पाऊले प्रेम भावे वंदिली. प्रांतकाळी उठून संगमावरी स्नान करून जप ध्यान आटपून मागुती येते गावात. शेवकऱ्यांबरोबर मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतून येती ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसले जप ज्ञानी असता जाता वा सरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृहसूत कांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहीची. अय्याराम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून यायसी परी बाळप्पासी बोलते. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवूजी. बाळप्पाशी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडिले त्याची घरी. मागून या माधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून ते शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. ही ना आपुले प्राक्तन भोग भोगवी दारुण पावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नैसेची. 1 मास होता निश्चित. स्वप्नी 3 येती मूर्ती येऊन या दर्शन देती. बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावर निद्रिस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्ता स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखी काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षास्थळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृक्षिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारिले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले. गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी. उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकून तयांसी मार्गावरी जाहले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी बाळप्पा पोचले येऊन. नगरी रम्य देखिले. तेथे नूरसिंह सरस्वती येती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदते. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान ठेवी वर्णू मी अज्ञान. प्रत्यक्ष जय वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत श्रोते सदा परिसत. 11 अध्याय. गोडा शिरस्तु शुभ भवस्तु.